सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील साताऱ्यामध्ये आलेले आहेत. एकंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची रणनीती महाराष्ट्रामध्ये कशी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणं. सर, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. काय सांगाल सर? फिरताय आपण सगळीकडं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा आम्ही आघाडीत घेतलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी आता फक्त 2 उमेदवारांचे अर्ज भरायचे राहिलेत. रावेरसाठी आणि रावेर, दिंडोरी आणि तिसरा भिवंडी. बाकी सर्व अर्ज भरून झालेत आणि सर्वांना फार चांगला प्रतिसाद आहे. साहेब, आपण स्वतः सांगली जिल्ह्याचे आहात. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची जी परिस्थिती आहे ती थोडीशी कठीण दिसते, कारण का बंडखोरी झालेली आहे. हां, एकाच एक झालं असतं तर जास्त बरं झालं असतं, पण लोकांच्यात उत्स्फूर्तता भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याची प्रचंड मोठी आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधी जे 2 उमेदवार आहेत त्यापैकी एक उमेदवार निवडून यायला हरकत नाही असं दिसतंय मला. अच्छा साहेब, आज एक नवीन बातमी हातात कानावर येते. समाजवादी पार्टीचे जे अबू आझमी आहेत हे प्रफुल्ल पटेलांना भेटलेले, त्यांनी ते अजितदादांच्या संपर्कात आणि लवकर पक्ष सोडून अजितदादांबरोबर जाऊ शकतात. आपल्याला काय माहिती या बाबतीत? मगाशी दुपारी मला माहिती कळली की त्यांनी असं सांगितलं की मी कोणताही पक्ष बदलणार नाही आणि अशी कोणती बाब खरी नाही असं मला दुपारीच कोणीतरी सांगितलं. कारण का सहसा आपण महाराष्ट्रात बघितलेलं आहे की सकाळी माणूस एक सांगतो आणि संध्याकाळी तो दुसरीकडे असतो. कसं आहे, आता ह्या वाईट अनिष्ट प्रथा पडलेल्या आहेत. किमान निवडणुकीच्या काळात तरी अशा गोष्टी होऊ नयेत. त्याच्यामुळं अधिकच लोकांना खात्री पटेल की बळाचा वापर करून धाकदपटशा दाखवून नेत्यांना आपल्याकडे घेण्याची व्यवस्था अजूनही चालू आहे. साहेब, आपल्या बाबतीत एक म्हटलं जातं की आपल्यावर ही ईडी चौकशी झाली, अतिशय आपल्याला 10-12 तास आपल्याला थांबून ठेवलं. एक असा समाजामधला घटक आहे जो म्हणतो की जयंत पाटील आमचे बाजी प्रभू देशपांडेंसाठी की खिंड लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेससाठी. तर काय सांगाल या बाबतीमध्ये? नाही, शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी राहायचा निर्णय घेतला आहे. हा राजकीय निर्णय आम्ही सगळ्यांनीच घेतला आहे. आम्ही अनेक वर्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि पवारसाहेबांची बाजू लढवणं हे आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते आहेत, लाखो कार्यकर्ते आहेत जे शरद पवार साहेबांच्यावर भरोसा ठेवून काम करत आलेले आहेत. ते म्हणजे आमच्या पक्षाचं बळ आहे आणि त्या सगळ्यांची कुठेही निराशा होणार नाही असा प्रयत्न करणं हे पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचं म्हणून माझं कर्तव्य आहे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा मी आणि आमचे सगळे सहकारी करतो आहे. साहेब, आता थोडंसं सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आपण बोलूया. आजही आपण सभेमध्ये होतो आम्ही, त्यावेळेस आपण एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलं उदयनराजेंच्या बाबतीमध्ये. नेमकं काय वाटतं आपल्याला की जी तिकीट देण्यासाठी उशीर झालेला त्या बाबतीत आपण बोललेला आहात, काय सांगाल आपण? ह्या सातारा लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये कोणाला तिकीट द्यावं, आधी कोणत्या पक्षाला द्यावं आणि मग एकदा निश्चित झाल्यावर कोणाला तिकीट द्यावं. आता विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला नाशिकमध्ये तिकीट मिळू शकलं नाही. ते त्यांना तिकीट देतो म्हणून सूचना आल्या, दिल्लीहून आल्या अशी आम्ही बातमी वाचली आणि नंतर ऐनवेळी त्यांनी स्वतःच घोषित केलं की मी माघार घेतो म्हणून. हा सगळा प्रकार हा जसा नाशिकला झाला तसा सातारला झाला असं मला वाटतं. सातारलाही युतीतल्या दुसरा पक्ष आमच्यापासून बाजूला गेलेला ते तिकीट मागत होते. मग भारतीय जनता पक्षाकडेच तिकीट राहणार असं ठरलं. मग इथले सध्या जे भाजपचे उमेदवार आहेत ते दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसले. ते तिकडनं परत आले. त्यानंतरही अनेक दिवस तिकीट जाहीर होत नव्हतं. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष शासंक आहे. सातारा लोकसभा जागेत योग्य उमेदवार आपण देतोय की नाही याच्या बाबतीत आता शेवटी नाईलाजाने उमेदवारी दिलेली दिसते आणि त्यामुळं एकंदरच चित्र स्पष्ट आहे. सातारा जिल्ह्याचा निर्णय झालेला दिसतोय
लोक उत्स्फूर्तपणाने पवारसाहेबांच्या मागे आज आहेत. साहेब, थोडंसं पश्चिम महाराष्ट्राबाबतीमध्ये मी आपल्याशी बोलू इच्छितो की एका बाजूला काँग्रेसनी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिलेली आहे, इथं छत्रपती उदयनराजेंना दिलेली आहे. तर याच्या बाबतीत आपलं नेमकं काय मत आहे? फरक असा आहे की महाविकास आघाडीने जाऊन विनंती केली. ऑन बिहाफ ऑफ महाविकास आघाडी मी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या घरी 2दा जाऊन त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि ते या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे या उद्देशाने आमच्यावर उभे राहिले. इथं सातारला परिस्थिती उलटी झाली. इथले छत्रपती दिल्लीला जाऊन विनंत्या करत होते, हेलपाटे घालत होते व दिल्लीला जाऊन अनेक दिवस राहून आले. परत सातारला आल्यावर प्रतीक्षेत होते, पण त्यांना काही तिकीट द्यायची इच्छा भारतीय जनता पक्षाची नव्हती आणि त्यामुळं ही अडचण म्हणूनच इतक्या उशिरा तिकीट देण्यात आले असं मला वाटतं. हा 2 आमूलाग्र फरक आहे. तिथं लोकांनी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी उचलून धरलेली आहे आणि इथं मात्र वेगळा अनुभव येतो आहे. त्यामुळं निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. अच्छा साहेब, एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचं चित्र कसं पाहता तुमच्या नजरेतनं? महाराष्ट्रामध्ये 48 जागांमध्ये मला जो प्रतिसाद महाराष्ट्रात आमच्या उमेदवारांना मिळतो आहे, मला खात्री आहे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील तसाच मिळतो आहे. पहिला स्पेल झाला ज्यावेळी पूर्व विदर्भातला, त्यावेळी काँग्रेसलाही मिळालेला दिसतो आहे. तर मला असं वाटतं की आम्ही 32 ते 35 जागांच्या पुढं आमची महाविकास आघाडी महाराष्ट्रात जाईल. एकंदरच हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, ज्यांनी सांगितलं की 32 ते 35 जागा यंदाच्या लोकसभेमध्ये त्यांना मिळतील. साताऱ्याहून NDTV मराठीसाठी मी सुजित आंबेकर.